बावनकुळे साहेबांची हर वेळेस मीटिंग होते। बावनकुळे साहेब सांगतात आम्ही नगरपंचायतला 300 करोड दिले, 700 करोड दिले, पण हे पैसे गेले कुठं? फक्त लोकांना लालीपाप द्यासाठी फक्त सांगतात का बा? हा एक प्रश्न आम्हाला पडलेला आहे। त्याचा जवाब विचारासाठी आम्ही सीओ साहेबाकडे आलेलो आहोत। आज ये नगर पंचायत कार्यालय बहादुराच्या समोर काही लोकसंख्या जमा झाली। का बरे इथे हे लोक जमा झाले आहे यांचे मुद्दे समजून घेऊ आपण। काय मत आहे सर, काय नाव आहे तुमचं? माझे नाव प्रशांत नकाते, मी विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी नागपूरचा अध्यक्ष आहे। अच्छा, आणि खूप दिवसापासून म्हणजे लोकांची समस्या जी आहे समस्याचे निवेदन देऊन राहिलो, पण प्रशासन जे आहे ते प्रशासक आम्हाला म्हणजे याच्यावर ढकलतात त्याच्यावर ढकलतात। नळ लाईन आहे, गटर लाईन आहे, साईबाबा नगर खर्च आणि भरपूर ते सर्व जनतेची खर्चीच्या लोक आहे, पाण्याची नळ लाईन या लोकांनी दिली नाही आहे, नळ नाही, रस्ते नाही आहे, अच्छा गटर लाईन नाही आहे, लोकांच्या घराघरामध्ये पाणी चाललं आहे, अच्छा आणि टॅक्स नाही लागून राहिले, कब्जापत्रावर तोंड पाहून टॅक्स लावून राहिले। अगर जर कोणी 2000-5000 रुपये त्यांना एक्स्ट्राचे देत असेल त्या लोकांना ते टॅक्स लावून राहिले, बाकीच्या गरीब जनतेला टॅक्स नाही लावून राहिले। हे समस्या खूप बिकट आहे आणि सर्व जनतेच्या जे समस्या आहे त्याच्यावर आम्ही लोक एक निवारण म्हणून हा एक मोर्चा घेऊन आलेलो आहोत। अच्छा, तर या ज्या त्रास आहे पूर्ण जितकी ते लोक जमा सर्वांचा हात सर्वांचा तुम्ही कोणाशी भेटले, आतमध्ये गेले होते पहिले का आता नाही जेव्हापासून तुम्ही आम्ही सीओ साहेबांना पण भेटलो। काय नाव आहे सीओ साहेबांचं? चिखलगुंडे साहेब। चिखलगुंडे साहेब, मग त्यांच्याशी भेट झाल्यावर काय बोलले? काही ना, ते बस टाळाटाळी करत राहतात का बा आज होणार आहे, उद्या होणार आहे, 8 दिवसात करून देतो। आम्ही वारंवार निवेदन दिले आहे, निवेदनाची प्रत आहे आणि निवेदनांची प्रत पण आहे पूर्ण। अच्छा, आणि हे मागील निवेदनाची प्रत आहे, 2-3 निवेदन आहे, प्लस हे सँक्शन झालेले रोड आहे 10-3-2023 ला पण सँक्शन झालेले रोड आहे, हे अजूनपर्यंत बनलेले नाही, आतापर्यंत बनलेले नाही आहे। तर याच्या संदर्भात तुम्ही सीओ साहेबांशी भेटले, तिथल्या इंजिनियरशी भेटले, बांधकाम विभागाशी भेटलो आम्ही। अच्छा, मग त्या लोकांनी काय म्हटलं की करून देऊ, होऊन राहिला, पण एक वर्षापासून का करून राहिले बा? अच्छा, ह्या समस्या घेऊन आम्ही संपूर्ण जनतेचा दोष लक्षात घेऊन आम्ही आता इथे आंदोलनासाठी आलो। मग मला एक सांगा की रोडसाठी यांच्याकडे निधी आहे की नाही, नळलाईनसाठी निधी आहे की माहिती घेतलं का तुम्ही? हो, आम्ही ते नळलाईनसाठी आता बावनकुळे साहेबांची हर वेळेस मीटिंग होते। बावनकुळे साहेब सांगतात आम्ही नगरपंचायतला 300 करोड दिले, 700 करोड दिले, पण हे पैसे गेले कुठं? फक्त लोकांना लालीपाप द्यासाठी फक्त सांगतात का बा? अच्छा, हा एक प्रश्न आम्हाला पडलेला आहे। त्याचा जवाब विचारासाठी आम्ही सीओ साहेबाकडे आलेलो आहोत। अच्छा, तर आता तुम्ही आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शासन प्रशासनला काय सांगणार चाहता, बोला। आम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सांगण्यात चाहतो का मी संपूर्ण जनतेच्या तुम्हाला जे आहे ते प्रशासनाने शासक म्हणून आमच्या सेवेसाठी तिथे पाठवलेलं आहे आणि तुम्ही जनतेचे काम बरोबर करत नाही आहे, त्यामुळे जनता हे त्रस्त झाली आहे आणि आज तुमच्याकडे आंदोलन घेऊन आली। उद्या याच्यानंतर जर हा काम झाला नाही तर याच्यानंतर तीव्र आंदोलन करू आणि रस्ता रोको आंदोलन करू, कुठे खुर्ची फेको आंदोलन करू आणि उग्र आंदोलन करू असा इशारा देतो मी आज। लोकांची समस्या तुम्ही बघितली असेल, लोक खूप जास्त चिडले आहेत। यांच्या ज्या काही गोष्टी आहे आम्ही आजच्या न्यूज माध्यमातून प्रयत्न करू की तुमच्या नीचे शासन प्रशासनपर्यंत गेली पाहिजे। मी संपूर्ण जनतेच्या रोष लक्षात घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वामध्ये एक भव्य असा मोर्चा घेऊन आलो आहोत। संपूर्ण जनतेचे जे प्रश्न आहेत हे सहारे लेआउट मधील नागरिकांचे जे टॅक्स नाही लागत आहे त्याबद्दल सर्वात मोठी एक समस्या आहे का भरपूर दिवसापासून ते लोक राहून राहिले, झोपडपट्टीलाही टॅक्स देतात, पण ते लेआउट मध्ये पैसे देऊन आणि संपूर्ण हे पैसा देऊन सुद्धा ते लेआउट मध्ये प्लॉट घेऊन त्यांना टॅक्स नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे लेआउट मध्ये खाली प्लॉट आहे तिथल्या पाण्याची समस्या आहे, पाणी जमा असून तिथे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारखे रोग होऊन राहिले आणि प्रशासन कोणत्याच प्रकारचे त्याला सहकार्य करून नाही राहिले। त्याबद्दल आमच्या एक एवढा मोठा आणि भरपूर समस्या आहे, रस्ते, नाली, रोड, ह्या समस्याला घेऊन आम्ही सर्व लोक इथं आलेलो आहोत आणि प्रशासनासमोर एक निवेदन द्यायला आलो का बा हे जो आम्ही
काम हे करत आहोत, निवेदन देत आहोत, त्याच्या विल्हेवाट किती दिवसात लावता आणि किती लवकर लावता म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन घेऊन आलो. आम्हाला गॅस पाहिजे, आम्हाला लाईट पाहिजे, आम्हाला लाईट पाहिजे. 10 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये येऊन येऊ आम्ही खूप हैराण झाले आहोत. बालाजी नगर सिटी मधला सर्वात पहिला रस्ता आहे. सिटी आणि ग्रामीण बॉर्डरचा सर्वात पहिला रस्ता आहे. 30 वर्षापासून तिथे नागरिक राहत आहे आणि तोच रस्ता जर आपण नाही बनवला तर सिटीवाली हे करून राहिले, आपल्यावर नाव बोट ठेवून राहिले आणि ग्रामीणवाले पण ठेवत आहे. तर त्याच्यामुळे आपण हा एक त्यांना निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर आम्ही सर्व निवेदन देऊन त्याच्यानंतर हा निवेदन दिलं 5/8/2024 ला रस्ते, नाली आणि त्याची समस्या आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आम्ही आता जे काढलं का तो जो रोड आहे तो 10/3/2023 ला हा रोड सँक्शन पण झालेला आहे. त्याचे पैसे पण आले 42 लाख काहीतरी. तेव्हा त्यापासून बनला का नाही हा रोड? विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से नागपुर जिला अध्यक्ष प्रशांत नखाते के नेतृत्व में विविध समस्याओं का निवेदन बहादुरा नगर पंचायत के प्रशासक को दिया गया. इन समस्याओं का फौरन हल नहीं निकाले जाने पर तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा, ऐसा इशारा इस समय प्रशांत नखाते ने प्रशासक को दिया. हमारा चैनल सामाजिक कार्य से जुड़ा हुआ है. आपसे नम्र निवेदन है कि सामाजिक समस्याएं सुलझाने हेतु साथियों हमारे ET न्यूज़ चैनल को लाइक, कमेंट और भारी संख्या में सब्सक्राइब करें. धन्यवाद.